कारण मुळात ही बँक जी आहे PN पाटील साहेब यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचीच आहे. स्थानिक उमेदवार, पै पाहुण्यांचं नातं या सगळ्या गोष्टीमुळं क्रॉस वोटिंगचं प्रमाण भरपूर आहे. 6,500 7,000 मतदान क्रॉस वोटिंग जे आहे ते क्रॉस वोटिंग पै पाहुण्याचं नातं, स्थानिक उमेदवार, गाव पातळीवरचे उमेदवार, गावातले उमेदवार पकडणं या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं मिक्सिंग मतदान जे आहे त्याचं प्रमाण म्हणजे 50% पेक्षा जास्त आहे. बाबा, खमंग म्हणजे काय? याला म्हणतात खमंग, गोकुळ तुपातलं. खमंग म्हणजेच गोकुळ तूप. दर्शक हो नमस्कार, KK न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. जवळपास बघायला गेले तर यशवंत बँकेची निवडणूक आणि या निवडणुकीचा आजचा हा निकाल सोशल मीडियावरती असतील, व्हॉट्सअपवरती असतील, कार्यकर्त्यांना लागलेली उत्सुकता आणि या सगळ्यामधून सोशल मीडियावरती, व्हॉट्सअपवरती येणाऱ्या अफवा आणि चिठ्ठ्या या सगळ्याची आता कुठं ना कुठंतरी हे लागली आहेत आणि कार्यकर्ता नेमका संभ्रमावस्थेत आहे की सत्ताधारी आघाडी वाढून आहे की विरोधी आघाडी वाढून आहे. काही जण म्हणत आहेत कपबशी वाढून आहे, काही जण म्हणत आहे अंगठी वाढून आहे. एकंदरीत जे काही झालेलं आहे त्या निकालाची सद्यस्थिती काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाचे आहे. आता माझ्यासोबत तरुण भारतचे रिपोर्टर SP चौगले सर आहेत. सर नमस्कार. जवळपास बघायला गेलं तर ही बँकेची निवडणूक खूप महत्त्वाची होती. आज हा निकाल आहे आणि सोशल मीडियावरती अनेक अफवा येत आहेत. काय निकालाची एकंदरीत सध्याची परिस्थिती काय आहे? आज सकाळी 8च्या सुमारास यशवंत सहकारी बँक लिमिटेड कुडित्रे या बँकेच्या मतमोजणीस प्रारंभ झालेला आहे आणि या मतमोजणीमध्ये सध्याच्या अवस्थेमध्ये फक्त पॅनल टू पॅनल मतदानाची आकडेवारी आपल्याकडं टेंटेटिव्ह आकडेवारी उपलब्ध झालेली आहे आणि या आकडेवारीमध्ये सध्या आपल्याला 5,965 मतदान मोजून झालेलं असं एकंदर दिसतं. त्यामध्ये सत्ताधारी एकनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखालील यशवंत पॅनल जे आहे त्याला 2,858 मतं मिळालेली आहेत आणि विरोधी प्रकाश देसाई आणि अमर पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजश्री शाहू छत्रपती पॅनल जे आहे त्याला 3,107 मतं मिळालेली आहेत आणि एकूण सध्याच्या परिस्थितीमध्ये साधारण 250 मतांनी विरोधी पॅनल आघाडीवर आहे. हे सध्याचं चित्र आहे. साधारण या 6,000 मतांच्या मध्ये जर आपण अजून मतांचा विचार केला तर 7,000 मतं जी आहेत ती आता मिक्सिंगमध्ये आहेत, म्हणजे कुठल्याही एका पॅनलला मतदान झालेलं नाही आहे. स्थानिक उमेदवार बघून त्या मतदान झालेलं आहे, म्हणजे जवळपास 50% पेक्षा जास्त मतदान जे आहे ते मतदान कुठं जाणार आहे, कसं जाणार आहे काय माहीत नाही आहे. पण सध्याचा ट्रेंड असा आहे की विरोधी पॅनलला 250 मताचं सध्याचं मताधिक्य पॅनल टू पॅनलमध्ये आहे. उर्वरित 6,000 ते 6,500 मतं मोजण्याचं अजून काम बाकी आहे. तसं बघायला गेलं तर ह्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग जास्तीचं झालेलं दिसते, ते कशामुळे झालं? स्थानिक उमेदवार, पै पाहुण्यांचं नातं या सगळ्या गोष्टीमुळं क्रॉस वोटिंगचं प्रमाण भरपूर आहे. 6,500 7,000 मतदान क्रॉस वोटिंग जे आहे ते क्रॉस वोटिंग पै पाहुण्याचं नातं, स्थानिक उमेदवार, गाव पातळीवरचे उमेदवार, गावातले उमेदवार पकडणं या सगळ्या गोष्टी झाल्यामुळं मिक्सिंग मतदान जे आहे त्याचं प्रमाण म्हणजे 50% पेक्षा जास्त आहे आणि ते कुणाकडे जाणार आहे सध्या काय सांगता येत नाही. बाद मतदान पण त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि त्यामुळे तसा सध्या काय कल कुठला अजूनही मतदानाचं सांगता येत नाही. कुंभी कासारी खोऱ्यामधली ही जी काही बँक आहे ही बँक राजकारणाच्या दृष्टीनं, अर्थकारणाच्या दृष्टीनं खूप महत्त्वाची आहे आणि आता तसं बघायला गेलं तर गटनिहाय आपण जर का विचार केला, PN पाटलांचा गट आहे, नरके साहेबांचा गट आहे, या गटनिहाय जर का विचार केला तर त्याचं काय पडसाद उमटतील पुढच्या ह्याच्यावर? तसं पाहायला गेलं तर चंद्रदीप नरके माजी आमदार यांची कुंभी कासारी सहकारी बँक आहे आणि विरोधी त्यांच्या विरोधातला गट पूर्वीपासून DC नरके साहेबांच्या पासून शंकरराव पाटील साहेबांनी या बँकेची स्थापना केली. 1976 मध्ये ही बँकेची 74 मध्ये या बँकेची स्थापना झाली आणि त्या काळामध्ये DC नरके साहेब आणि त्यांच्या विरोधी गट असं त्या काळात वातावरण होतं आणि बँकेच्या वतीत सुद्धा तोच ट्रेंड पुढच्या काळामध्ये चालत आला. पण सध्याची परिस्थिती बघितली तर हे दोन्ही गट आहेत बऱ्यापैकी आमदार PN पाटील यांना मानणारे आहेत. म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की PN पाटील गटातलेच या दोन्ही जे गट आहेत त्या दोन्ही गटातली निवडणूक आहे. गेल्या निवडणुकीचं चित्र जर पाहिलं तर गेल्या निवडणुकीमध्ये माजी आमदार चंद्रदीप नरके यांचे 2-4 संचालक जे आहेत ते यशवंत बँकेला त्यांच्या बऱ्यापैकी सभासद आहेत, त्यांनी त्या पॅनलला पाठिंबा दिलेला होता. या निवडणुकीमध्ये त्यांच्या गटाचे जे काही संचालक आहेत त्यांचा पाठिंबा जो आहे तो अमर पाटील आणि प्रकाश देसाई यांच्या पॅनलला मिळाला. पक्षीय राजकारणाचा विचार केला तर मला फार वाटत नाही की यामधून पक्षीय काही फार राजकारण घडेल, कारण मुळात ही बँक जी आहे PN पाटील साहेब यांना मानणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचीच आहे, काँग्रेसला मानणाऱ्या कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे पक्षीय पातळीवरती या बँकेचा फार निवडणुकीवर परिणाम होईल असं मला काय वाटत नाहीये. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जवळपास बघायला गेलं तर आरोप प्रत्यारोप झाले. ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये बँकेवरती किंवा ह्याच्यावरती टीका झाली, संचालक बॉडीवरती टीका झाली. त्याचे निवडणुकीची जी काही शिगा आहे ती म्हणजे एकदम शिगेला पोचली होती, प्रचाराची जी काही आहे ती शिगेला पोचली होती. याचा फायदा तोटा आणि ह्या निवडणुकीमध्ये उपस्थित झालेले जे मुद्दे आहेत ते काय मुद्दे होते आणि कुठल्या मुद्द्यांवरती निवडणूक खरं तर गाजली?
आता या निवडणुकीमध्ये बँकेचा एकूण जो झालेला कारभार आहे, खरं म्हणजे 5 वर्षाची बँकेला मुदत होती या संचालक मंडळाला, पण कोरोना आणि अन्य कारणांमुळे शासनाने ती 2 वर्ष मुदत वाढ दिली आणि गेल्या 7 वर्षामध्ये एकनाथ पाटील साहेब यांनी बँकेच्या शाखा वाढवल्या, त्यानंतर त्यांनी व्यवहार पण वाढवले बऱ्यापैकी, त्यानंतर UPI सिस्टीम वगैरे सुरू झाली. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी हे मुद्दे प्रचारामध्ये मांडले की मी बँकेचा व्यवहार जो आहे किंवा बँक जे आहे त्या बँकेच्या शाखा वाढवण्यापासून UPI सारख्या ह्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्या सगळ्याचा मी वापर केला आणि हे सगळं मी वाढवायचं काम केलं. ठेवी वाढवल्या, प्रचंड ठेवींची संख्या सुद्धा म्हणजे ठेवी 159 कोटी रुपयाच्या अशा ठेवींची काहीतरी रक्कम वाढवली. हे सगळं त्यांनी केलं. पण दुसऱ्या बाजूला विरोधी आघाडीनं हे सगळं करत असताना एकनाथ पाटील साहेबांनी केलेली नोकर भरती किंवा त्यांनी केलेला हा सगळा फर्निचरवरचा खर्च किंवा एकूण उधळपट्टी झाली असे हे मुद्दे विरोधी आघाडीनं या निवडणुकीच्या दरम्यान पूर्णपणे सभासदांसमोर मांडलेले होते. म्हणजे या एका बाजूला काम केलेले मुद्दे होते तर दुसऱ्या बाजूला त्या कामामधून कोणकोणत्या पद्धतीनं काय म्हणजे खरेदी विक्रीमध्ये असेल किंवा नोकर भरती असेल या सगळ्या गोष्टीचे आरोप विरोधी आघाडीकडून केलेले होते. आणि अशा मुद्दा तसं बघायला गेलं तर जोरात चाललाय फर्निचर आणि नोकर भरती बरोबर. हे 2 मुद्दे या निवडणुकीमध्ये प्रकर्षानं विरोधी आघाडीकडून तिथं उठवण्यात आलेले होते. माझा सर शेवटचा प्रश्न, निवडणूक झाली, निकाल लागला, निकालाचा 1-2-3 तासामध्ये डिक्लेअर होईल किंवा 4 ते 5 तासामध्ये क्रॉस वोटिंग असल्यामुळे डिक्लेअर होईल, संध्याकाळी 5 वाजतील निकाल फायनल हातामध्ये यायला. पण ही जे काही क्रॉस वोटिंग जे झालेलं आहे ह्याचा फायदा कुणाला होईल? नाही तसं सांगता येणार नाही. क्रॉस वोटिंग पै पावणे आता जे लीड आहे हे 250चं लीड म्हणजे काही जास्त नाही. आणि इकडचं आहे ते क्रॉस वोटिंग आहे. मग त्याचा फायदा कुणाला होऊ शकतोय किंवा पै पाहुण्यांच्या दृष्टिकोनातून तुम्ही म्हटलात पै पाहुणे आहेत, एकाच गटाचे दोन्ही लोक आहेत, गट निहाय बघायचं गेलं तर पॅनेल निहाय बघायला कपबशीला फायदा होईल काय अंगठीला फायदा होईल? नाही असं काय सध्या सांगता येत नाही. पै पाहुण्यांचं नातं इतकं करवीर तालुक्यात आहे ना की पै पाहुणे एकमेकाच्या विरोधामध्ये आहेत आणि त्यामुळे तसा आता तो अंगठीला फायदा होणार का कपबशीला नक्की काय सांगता येत नाही. ज्याचं नातं किंवा ज्याची रिलेशन जास्त आहेत त्या उमेदवाराला त्यातून फायदा होऊ शकतोय. मग तो कदाचित यशवंत पॅनलचा उमेदवार असू शकतोय, शाहू पॅनलचा उमेदवार असू शकतोय. स्थानिक मुद्दे आहेत, स्थानिक उमेदवार आहेत, त्यामुळे हे क्रॉस वोटिंग जास्त झालेलं आहे. पै पाहुण्याचं नातं आहे पण त्यामधून कुणाच्या बाजूला कल जाईल हे नक्की मी तर नाही सांगू शकत. निश्चितच तसं बघायला गेलं तर ही बँकेची निवडणूक निकालाचा आजचा दिवस आणि शेवट काही तासामध्ये निकाल हाती येईल. पण तुर्तास तरी व्हॉट्सअपवरती चर्चा येत आहेत, अफवा येत आहेत की हे पॅनेल निवडून आहे, ते पॅनेल निवडून आहे. सरांनी आता जर का बघायला गेलं तर चांगल्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलेलं आहे. निवडणूक कुठल्या मुद्द्यांवरती गाजली, निवडणूक कशी झाली आणि ह्या निवडणुकीचा आजचा हा निकाल काही तासामध्ये हाती येईल. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून या निकालाचे सर्व अपडेट आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईलच. पण तुर्तास तरी ह्या व्हिडिओसह मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटीलसह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.